हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सावंत फॅमिली स्टोरीजमध्ये. तर आज आपण निघालेलो आहे गावी. जूनमध्ये सुद्धा गेलो होतो तेव्हा व्हिडिओ टाकलेला, त्याच्यावरती तुम्ही खूप प्रेम दिलेलं. तर आज पण मी तुम्हाला मुंबई गोवा हायवेची अपडेट देणार आहे. आज अस्मिता नाही येते आपल्याबरोबर. मी, मम्मी, पप्पा आणि माझे काका चाललो आहे गावी. तर चला तुम्हाला दाखवतो. आता यावेळेस आम्ही जाणार आहे कणकवलीपर्यंत आणि मग नंतर 2 दिवसांनी कणकवलीवरून सावंतवाडीला जाणार आहे, तेव्हा त्याचं पण अपडेट देईन तुम्हाला. तर आता अस्मिता मला खाली सोडायला आली. आम्ही बॅग घेऊन आलेलो गाडीत टाकायला. तर आता थोड्या वेळाने निघू, तेव्हा तुम्हाला परत दाखवतो गाडीमध्ये निघाल्यावरती किती वाजता आम्ही निघतोय ते, आणि पूर्ण जेवढे किलोमीटर होतील ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, किती किलोमीटर आज गाडी चालणार आहे ते, आणि रस्त्याची कंडिशन सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. तर चला भेटूया पुढे. तर आत्ता आम्ही पोचलेलो आहे पळसपा फाट्याला. तर हे बघू शकता, इकडून आता आपण राईट घेणार आहे आणि राईट घेतल्याच्या नंतर मग पुढे जाऊन एक लेफ्ट आहे, तो घेतल्यावरती आपण लागणार आहोत मुंबई गोवा हायवेला. तर चला आता आपण इकडून राईट घेऊया. तर हा बघा, हा लेफ्ट येतो जिथून आपण लेफ्ट घेणार आहोत आणि आपण लागणार आहोत मुंबई गोवा हायवेला. आता वाजलेले आहेत 6:38 आणि आम्ही आत्ताच गोवा हायवेला लागलो आहे. निघालो होतो 6:10ला घरातून. अंधार होता म्हणून काय व्हिडिओ बनवला नाही. तरी आता आम्ही पुढे थांबू, नाश्ता करायला वेळ आहे. बघू कुठे चांगलं भेटलं तर थांबू. तर पोचलोय शिरडोन. तर आपण घरातून 28 किलोमीटर आलेलो आहे आणि आता अभयारण्य चालू होईल. या साईडला बघू शकता 100 विश्रांती हॉटेल आहे आणि इथे आता अभयारण्य चालू झालेलं आहे. तर आता आपण पोचलेलो आहे पेणला आणि बघू शकता लेफ्टला पेण सिटी आहे. आणि हे बघा किती मस्त नजारा दिसतोय ना, एक नंबर. इथे तुम्ही बघू शकता किती मस्त सूर्य दिसतोय. आय नो कॅमेऱ्यामध्ये नीट दिसणार नाही, बट खूप भारी वाटतंय बघून. आता बघा, आता तुम्हाला नीट दिसत असेल तर बघा, एकदम गोल सूर्य दिसतोय आणि काय वातावरण झालेलं आहे सकाळचं. खूप भारी वाटतंय ड्राईव्ह करायला सुद्धा. आता मी वडखळवरून पुढे आलेलो आहे थोडासा आणि बघू शकता थोडासा व्हाईट पॅच लागलेला आहे. रस्ता तसा चांगला आहे, बट थोडे खड्डेसुद्धा आहेत या रस्त्याला. बघू शकता, हा बघा एक खड्डा आला आत्ताच. तर असा काही रस्ता आहे, जास्त लांब नाही आहे हा खराब रस्ता, बट आहे अपडेटसाठी. या मंदिराचं कळस बघा ना, किती भारी वाटतंय ना बघायला. अजून थोडं पुढे आलो आहे आणि हा एक अजून डायव्हर्जन आहे. थोडे खड्डे होते, बट आय थिंक की पुढचा रस्ता चांगला दिसतोय. चला बघूया आपण. आहेत थोडेसे खड्डे आहेत, बट जेव्हा आम्ही जूनमध्ये आलो होतो तेव्हा याच्यापेक्षा जास्त खड्डे होते. सो अपडेटच्या हिशोबाने हा रस्ता आत्ता तरी चांगला आहे. सो आत्ता वाजलेले आहेत 7:36 आणि आम्ही पोचलेलो आहे नागोठण्याला. बघू शकता रस्त्याचं काम चालू आहे, जोरदार काम चालू आहे. बट हा नागोठण्याचा पॅच जो आहे तो थोडा खराब आहे. बाकी रस्ता इथपर्यंत तरी चांगला आहे. आता बघूया याच्या पुढे काय आहे ते. ॲज युजल आपला फेवरेट रस्ता आलेला आहे, म्हणजेच पेवर ब्लॉकचा. असं वाटतं आहे की आपण बोटमध्ये बसलेलो आहे. गाडी वर खाली वर खाली वर खाली नुसतं हेच चालू आहे. बाकी बघूच शकता तुम्ही रस्ता कसा आहे तो. तर हा आहे वाकण फाटा. इथून आपण पालीला जाऊ शकतो. आता आपण वाकण फाट्यावरून पुढे चाललो आहे. तर इकडून हा रस्ता थोडा चांगला आहे, म्हणजे बनवलेला आहे नीटपैकी. तर हा बघा, इथे रस्ता पूर्ण झालेला आहे, फक्त रस्त्याची लेवल तेवढी नीट नाही केलेली आहे बस.
बाकी रस्ता झालेला आहे. काय टायमिंग आहे बघा आपली. मस्त वरून कोकण रेल्वे चालली आहे आणि आपण खालून चाललो आहे. तर आत्ता आपण पोचलेलो आहे कोलाडला. सर्व्हिस रोडने ट्रॅफिक सुरू आहे आणि मध्ये जे हायवेचं काम आहे ते चालू आहे. तसा हा रस्ता बरा आहे हा. तर हा आहे रोहा फाटा. इथून राईट घेतला की आपण रोह्याला जाऊ शकतो आणि सरळ गेलो तर आपण आपल्या गावी सावंतवाडी किंवा गोव्याला जाऊ शकतो. तर बघू शकता आता वाजलेले आहेत 8 आणि आपण आहे कोलाडला. इथेच लेफ्टला कोलाड स्टेशन येतं पुढे. तर आता वाजलेले आहेत 8:10. आम्ही सकाळी निघालो होतो 6:10 आणि 2 तास झालेत. आता आम्ही इंदापूरच्या अगोदर आहे. एक हॉटेल आहे पुढे जिथे आम्ही लास्ट टाइम थांबलो होतो. आम्ही तिकडे आता थांबणार आहे परत. बघू ते हॉटेल चालू आहे का, कारण आता इथपर्यंत येईपर्यंत सगळे जे काय हॉटेल होते ते सगळे बंद दिसले आहेत आम्हाला. तर आता पुढे बघू, थांबू आणि नाश्ता करू आणि मग पुढे जाऊ. इथपर्यंतचा रस्ता तसा खूप चांगला आहे. कुठेच काही अजूनपर्यंत आम्हाला रस्ता खराब नाही भेटलाय. फक्त नागोठणे जिथे येतं, नागोठण्यामध्ये थोडासा रस्ता खराब आहे. बाकी पूर्ण रस्ता अजूनपर्यंत चांगला भेटलेला आहे. हे बघा, आतापर्यंत आपण 104 किलोमीटर चालवली आहे गाडी आपल्या घरापासून. तर आता आम्ही जस्ट पुढे आलोय आणि नाश्ता करायला थांबलोय. तर हे आहे, आम्ही इथेच थांबलो होतो लास्ट टाइम सुद्धा, माईस फूड कोर्ट. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये लास्ट आल्या. तर जर नसेल बघितलं तर तो व्हिडिओची पण लिंक मी तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन. तुम्ही नक्की बघा तो सुद्धा व्हिडिओ. तो एक 6 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ होता आणि आता हा लेटेस्ट अपडेट असणार आहे जो मुंबई गोवा हायवेचा मी तुम्हाला देतो आहे. आता वाजलेले आहेत 8:46. आम्ही आता इथून निघतोय. तर ही आहे इंदापूर सिटी, म्हणजेच इंदापूर मार्केट आहे पुढे. तर आपण निघालेलो आहे नाश्ता करून. हा रस्ता बघू शकता, 2 लेनचाच रस्ता आहे आणि आज ट्रॅफिक नाही आहे तसं रस्त्याला. तर आता वाजलेले आहेत 8:56 आणि आपण आलेलो आहे आता माणगावला. तर इथून थोडं पुढे गेल्यावरतीच लेफ्ट साईडला माणगावचं स्टेशन आहे. तर रस्ता बघू शकता, रस्ता खूप चांगला आहे आणि नशीबसुद्धा चांगलं आहे की आज ट्रॅफिक नाही आहे. तर हे बघा, इथूनच लेफ्टला गेलात की आतमध्ये माणगाव स्टेशन लागतं. आणि खरंच आज आपलं नशीब खूप चांगलं आहे की आपल्याला ट्रॅफिक नाही भेटत आहे, नाहीतर इकडे ट्रॅफिक नेहमीच असतं. तर हा जो राईटला तुम्हाला दिसतोय तो आहे माणगाव बस डेपो आणि ह्या एरियामध्ये नेहमीच खूप ट्रॅफिक असतं, बट आज ट्रॅफिक नाही भेटलं आहे आपल्याला. आणि हा जो आहे ना, हा आहे माणगावचा मेन बाजार. तर या बाजाराच्या अगोदरच एक बायपास बनवत आहेत. तर थोड्या दिवसांनी हा बाजार आपल्याला बघायला नाही भेटणार मुंबई गोवा हायवेवर. तर हा जो राईट आहे, इथून तुम्ही गेलात तर श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिघी पोर्ट ह्या जागी तुम्ही जाऊ शकता. हा बघा, माणगाव नंतर पुढे आलो आहे आणि इथे एक डायव्हर्जन दिलेला आहे. हा आहे लोणेरेचा जो सर्व्हिस रोड आहे तो आहे. इथे अजून लोणेरेला काम चालूच आहे. बघू शकता पेवर ब्लॉक्सचा रस्ता आहे आणि या स्टार्ट टू एंड लास्टपर्यंत पेवर ब्लॉक्सचाच रस्ता आहे. वाजलेले आहेत 9:10 आणि आपण आता लोणेरेला पोचलेलो आहे.